Krishna
गोकर्णाची व्यथा दूर होते अशी ती भगवंताची कथा. गोकर्णाची कथा आपण श्रवण केली सकाळच्या सत्रामध्ये की जो गोकर्ण परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाची कथा सांगतो आणि त्याचा बंधू धुंदुकारी हा त्या पिशाच योनीतून मुक्त होतो अशी सुंदर कथा आपण ऐकली. भागवत सप्तश्लोकी भागवत आहे, 7 श्लोकाचं. आणि भागवत नावाचा जो ग्रंथ आहे हा दीर्घ भागवती आहे. त्याच्यामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. महानुभाव भागवताला का दूर करतात त्याचं कारण वेगळं आहे. कारण त्याच्यामध्ये दशावताराच्या कथा सांगितल्या जातात. पण महानुभावीय भागवत हे भगवान गोपाल कृष्णाच्या जन्माच्या आख्यानापासून सुरुवात होते. त्याची विशेषता भागवत कुणी कुणाला सांगितलं आणि भागवताचं महत्व काय बघा. शुक मुनी आहेत, व्यासांचे पुत्र, बालब्रह्मचारी. आणि चक्रधर भगवंत सांगतात की त्यांना मातेच्या गर्भामध्येच चैतन्य विद्या दिलेली आहे, त्याच्यामुळे ते बाहेर आले. ती भगवान गोपाल कृष्णाने दिलेली आहे. बाहेर यायला तयार नाही तो माणूस. 12 वर्षाचा काळ उलटत चाललेला आहे आणि या मातेच्या गर्भाच्या बाहेर येत नाही. भगवान गोपाल कृष्ण त्याच्याशी संवाद साधतात आणि तो गर्भातून भगवंताशी बोलतो आहे. काय टेक्निक असेल, कुठलं तंत्रज्ञान असेल, विचार करा. भगवंत त्याला म्हणतात अरे ही कुठलं पद्धत आहे का? मातेला किती त्रास देणार आहेस तू? 12 वर्ष होत आली तुला, बाहेर ये. तो म्हटलं बाहेर नाही, बाहेरचं जग कसं आहे मला माहिती आहे. बाहेर आल्यानंतर पापच पाप. श्वास घेतला पाप, श्वास सोडला पाप, पाऊल उचललं पाप, पाऊल टाकला पाप, विचार केला पाप, जेवण केलं पाप, लघुशंका केली पाप, दीर्घशंका केली पाप, पापच पाप आहे म्हणला. बाहेर येणंच नको. ते पापाचं ओझं कोणी घेत बसायचं? त्याच्यामुळे मला बाहेर नाही यायचं. अरे असं काय करतोस? तुला पाप लागणार नाही, मी अभिवचन देतो, तू बाहेर ये. बघा बरं, हो भगवंताने त्याला अभय दिलं आणि मग तो बाहेर मातीच्या गर्भाच्या. याचं नाव शुक. जसा बाहेर आला तसा बाहेर आल्यानंतर त्याचं शरीर पूर्ण मोठं झालं. त्याच अवस्थेत तसाच तो घर सोडून निघाला. त्याचे पिता महर्षी व्यास त्याच्या मागे लागतायत. अरे बेटा, पुत्रा थांब, कुठे चालला घर सोडून? अरे आताच तर तुझा जन्म झालेला
जन्मजात योगी असलेला चालला. पहा गंमत कशी आहे. संसारातला भोगी आणि संसारातला योगी कसा असतो या पिता पुत्राकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. समोर चाललाय शुक, पाठीमागे चाललंय महर्षी व्यास. असं करता करता अप्सरा स्वर्गातून आलेल्या आहेत आणि त्या एका सरोवरावरती स्नान करतायत. त्यांच्या अंगावर वस्त्र नीट नाही आहे. त्यांच्या घोळक्यातून गर्दीतून पुढे पळत निघालेला आहे शुक. शुक समोर चालला, पळून गेला, निघून गेला आणि पाठीमागून धावत त्याला आवाज देत महर्षी व्यास चाललेले आहे. आणि महर्षी व्यासांनी जसं गेल्यानंतर त्या बायांनी पटापटा आपल्या अंगावरती वस्त्र गुंडाळले, आपले गुप्तांग झाकण्याचा प्रयत्न केला. राग आला व्यासांना. व्यास म्हणाले, आणि वेड्या आहात का तुम्ही? तो आता 12 वर्षाचा मुलगा, तो तरुण होतोय, आता तारुण्यामध्ये पदार्पण करतोय. त्याच्याकडे पाहून तुम्हाला काही नाही वाटलं आणि मी म्हातारा माणूस, माझ्याकडे बघून तुम्हाला विकार उत्पन्न झाला, लाज वाटली, शरम वाटली. काय म्हणावं त्या अप्सरांनी? त्यांनी म्हटलं की तुम्ही फक्त हंस आहात. तुम्ही काय आहात? हंस आहात, म्हणजे ज्ञानी आहात, क्षीर नीर निवडणारे आहात, दूध आणि पाणी वेगळं करणारे आहात. पण तो मात्र परमहंस आहे. तुम्ही प्रपंचातून विस्तारले नाही. तुमचा प्रपंच आटोपल्यानंतरही तुम्ही प्रपंचामध्ये आहे. तुमचे डोळे प्रपंचामध्ये आहे, तुमचे कान प्रपंचामध्ये आहे, तुमचा अंतःकरण प्रपंचामध्ये आहे, तुमचा पाय प्रपंचामध्ये आहे, तुमचे हात प्रपंचामध्ये, नख शिखांत तुम्ही अंतःकरण चातुष्या सहित तुम्ही प्रपंचामध्ये आहात. आणि तो मात्र निरामय निर्गुण आहे. त्याला प्रपंच लिंपायमान नाही आहे, म्हणून तो पोहोचलेला आहे आणि तुम्ही अजून पोहोचायचे आहात. काय सुंदर उत्तर दिलं त्या अप्सरांनी. बघा, लक्षात घ्या. याचं प्रमाण महाभारताचं लिखाण चालू असतं त्यावेळेस ते मिळतं. आता महाभारताचं लिखाण सुरू, कारण महाभारत काही लहान ग्रंथ नाही, तो लिहायचा. बरं, व्यासांची बुद्धिमत्ता कुशाग्र, अशी बुद्धिमत्ता की जसं लेखनी न थांबता लिहिल्या गेलं पाहिजे. लेखक पाहिजे, कोण लिहायचा, लिहिणारा कोण आहे वासा, न थकता लिहिणारा. सगळी सभा बसली स्वर्गामध्ये, सगळ्यांना देवलोकांना बोलवले. म्हणले मला ग्रंथ लिहायचा, या ग्रंथाचं लिखाण करणारा माणूस मात्र चांगला पाहिजे. लक्षात, कुठलेही ग्रंथ जे लिहिल्या गेलेत ना तर त्याचे लिखाण करणारी माणसं जबरदस्त आहेत. ज्ञानेश्वरीचं जेव्हा लिखाण झालं तेव्हा एका प्रेताने ते लिखाण लिहिलेलं आहे. सच्चिदानंद बाबा नावाचा एक प्रेत पडलेलं होतं. ज्ञानेश्वरांनी त्याला उठवलं आणि त्याच्याकडून लिहून घेतलं. असं का? कारण जिवंत माणूस अनेक प्रश्न विचारेल, प्रेत विचारत नाही. प्रेत विचारत का? नाही. गपचिप लिहिणार. लीळा चरित्राचं लिखाण झालं. हाही माणूस प्रेतवत आहे. माईंभट्ट प्रकांड पंडित आहे. माईंभट्टाचं पूर्व आयुष्य जेव्हा बघितलं, अरे त्याच्यासमोर कोणी उभं राहत नव्हतं, थरथर थरथर कापत होते माईंभट्टाला. माहिया आवारे म्हणायचे. असा त्याचा उभ्या गंगा तीरावर धाक होता. आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रातल्या उगमस्थानापर्यंत गोदावरीच्या नाशिक त्र्यंबकेश्वर पर्यंत त्याचा धाक होता. आणि या गंगा तीरावरती मठ मंदिरं होती विद्वानांची. त्याच्यामुळे या गंगा तीराने तो प्रवेश करत होता आणि गंगेच्या दोन्ही बाजूची मठ मंदिरं तो हस्तगत करत होता. घाबरत होते महापंडित त्याला आणि मठ टाकून पडत होते. असा प्रकांड पंडित असलेला, तर्कशास्त्राचा
बुंदाबांदी व्हावी, वर्षा व्हावी, मेघगर्जना करून पाऊस पडावा, सरीवर सरी बरसाव्या असे प्रश्न तो विचारू शकत होता, अशी त्याची क्षमता होती. आणि पुढचा माणूस आला बंडावून सोडत होता. अनेक प्रश्न, अद्वैत, द्वैत, तर्क, अनेक प्रश्न तो विचारायचा. तर्कशास्त्राचं शस्त्र हातामध्ये घेऊन तो रोहेगंगा तीरावर चालत होता. आणि चालत चालत जेव्हा पैठणला आला, तेव्हा पैठणला आल्यानंतर त्याच्या मामाने त्याला सांगितलं की तुझं कल्याण होईल जेव्हा दुसरी चक्रधरांकडे जाशील. हा सुद्धा बघा जिवंत नाही, मरण पावलेला आहे. तुम्ही म्हणसाल कसं काय? अरे जिवंत माणसाला भाजीचा वास येतो, विटली तर याला वास येत नव्हता. जोपर्यंत याच्या जिभेनं अन्न पोटात गेलं नाही तोपर्यंत त्याची जीभ जिवंत होती, हा जिवंत होता. आणि ज्या दिवशी भिक्षा मागत असताना श्री प्रभुबाबांच्या दर्शनाला तो जातो आणि भिक्षा मागत असताना जेव्हा त्याची भिक्षा पोटामध्ये गेलेली आहे त्या दिवशी तो म्हणतो जितमया, मी जिंकलो आहे. जिंकलो म्हणजे मेलो हा त्याचा अर्थ आहे. माझी रसना मी मारून टाकली, माझ्या जिभेशी मी लढत होतो, माझ्या इंद्रियाशी मी लढत होतो, आता माझे इंद्रिय मी मारून टाकलेले आहेत आणि मी जिंकलेलो आहे. इंद्रिय मरणे म्हणजे काय हो? माणसाचा मृत्यूच आहे ना. श्री प्रभू बाबांची सेवा करणारा हा महापंडित जेव्हा गावामध्ये भिक्षेला जायचा, लोक याला इतकं चिटकं मारायचे. का तर हा एवढं मोठं काम करणारा, सोन्याचं काम करणारा महापंडित बाजारपेठेमध्ये सोन्याचं काम करतो आणि हा ही भिक्षा कशाला मागत असेल? ही भिक्षा मागून रावळांच्या गाईला खाऊ घालत असेल आणि हा मात्र चांगलं चांगलं खात असेल. म्हणून विटकं चिटकं त्याला वाढायचे. दैवयोग पहा कसा आहे. आणि त्याने तेच श्रवण केलं, तेच खाल्लेलं आहे, तेच ग्रहण केलं. मला सांगा मरण नाही पावलं तर काय? याचे सगळे शरीरातले अवयव पूर्ण त्याचे मेलेले आहेत, जिवंत असून मेलेले आहेत. रसना मरण पावली, दर्शन मरण पावलं, त्याच्या डोळ्याने विकार दिसत नाही. अहंकार मरण पावला, बघा अहंकार कसा मरण पावला, तो मातंगाला नमस्कार करतो, त्याचा अहंकार मरण पावला. लक्षात घ्या, मेलेलाच आहे. आणि ह्या मृत व्यक्तीने लीळा चरित्राचं लिखाण केले. एकतर लेखनिक जो आहे तो उत्कृष्ट देवलोकातला पाहिजे, मनुष्यातला असेल तर तो मृतवत असायला पाहिजे. म्हणून महाभारताचं लिखाण करत असताना निवड झाली गणपतीची. कोणाची? त्यांना म्हणजे लिखाण करा तुम्ही. म्हणजे हरकत नाही, पण आपली एक अट आहे. काय अट आहे? लिखाण करत असताना तुम्ही विचार करायसाठी जर थांबलात आणि माझी लेखणी जर थांबली तर मी लिखाण बंद करून टाकेन. तुमच्या तोंडातून शब्द आले पाहिजे, तुम्ही लिहित राहिलं पाहिजे. अखंड प्रवाह नदीसारखा चालू राहिला पाहिजे. अवघड आहे ना. महाराष्ट्रातला एक कवी होता ज्याचं नाव जगदीश किबुडकर. नाव ऐकलं असेल तुम्ही. जसे आपण पत्र लिहितो की नाही, पत्र असे गीत लिहायचं तुम्हाला. एकदा पेन टेकवली, विचार करा, खरं 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 खरं. पिंजरा नावाचा चित्रपट, त्या चित्रपटासाठी डायरेक्टरनी त्याला संगीतकाराने गीत लिहायला सांगितले. किती गीत लिहिली असतील या माणसाने? 110 गीत लिहिले. 110 पिंजरा चित्रपटासाठी. किती? 110. त्याच्यातले 9 गीत निवडले. मग बाकीचे काय केले? ठरले फाडून फेकून दिले.
आपण म्हणलं असतो बाप एवढं रचायला किती वेळ लागला, हे फेकून द्यायचं का? तर सांगितलं नाही, हे कचरा पेटी आहे. गंमत आहे. कसा असेल तो महर्षी व्यास, त्याच्या मुखातून शब्द निघणार आणि गणपतीने लिहायचा आहे. लिखाण सुरू झालं. गणपतीने सांगितलं मी लिहितो, पण प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. एक तर श्लोकापर्यंत, एका श्लोकापर्यंत लिखाण आलेलं आहे. इंद्रिये बलवान ग्रामे विद्वांसोऽपि न कर्षति. महर्षीव्यास असं उच्चारतात. इंद्रिये बलवान ग्रामे. इंद्रिय म्हणजे आपल्या शरीरातले इंद्रिय, दशेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन वगैरे 11, हे सगळे इंद्रिय जे आहेत हे बलवान आहेत म्हटले. पण विद्वांसोऽपि न कर्षति. विद्वांस म्हणजे विद्वान, विद्वान माणसाला आकर्षित करत नाही म्हणले ते. गणपतीने लेखणी थांबवली, म्हणले थांबा. म्हणजे काय, हे मला पटून नाही राहिलं तुमचं. इंद्रिय बलवान आहे आणि ते विद्वान माणसाला आकर्षित करू शकत नाही असं कसं म्हणतात? म्हणजे बरोबर आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्यामुळे इंद्रिय त्याला आकर्षित नाही करत. गणपती मध्ये पटत नाही. मला ज्ञान काय काम करतं? मग चर्चा झाली दोघांची आणि लिखाण थांबलं. ती पण लिखाण काही पुढे ढकले ना, गणपतीमध्ये उत्तर द्या. आता गणपतीला वाटलं लिखाण तसंच राहिलं. महर्षी व्यास म्हणले आता काय करावं? गणपती लिहायला तयार नाही, उत्तर जर नाही दिलं तर गणपती लिहित नाही. म्हणजे याच्यावर तोडगा काय काढायचा? एक दिवशी महर्षी व्यास जंगलातून रस्त्यावर चाललेले आहेत, एकटे आहेत. जात असताना रस्त्यामध्ये जंगल, घनदाट अरण्यामध्ये एक स्त्री त्यांना रस्त्याच्या कडेला बसलेली दिसली. महर्षी व्यासांनी बघितलं की एवढ्या जंगलामध्ये, घनदाट अरण्यामध्ये, इथे माणसाचा वारा नाही, पक्षाचा धारा नाही, इथे काही दिसत नाही, घनदाट अरण्य आहे, इथे जंगली स्वापद आहे, इथे ही स्त्री काय करते आहे? गेले तिच्याकडे आणि तिला विचारलं, इथे तुम्ही काय करतात? कशासाठी इथे बसलात? म्हणले माझा पाय मुरगळलाय. काय झालंय? पाय मुरगळला आणि त्याच्यामुळे मी इथून चालू शकत नाही. महर्षी व्यास तिच्याकडे बघतात. दोघांची नजरानजर झाली. नयन कटाक्ष, नजरों से नजर मिले म्हणतात की काहीतरी. महर्षी व्यास म्हणाले तुम्हाला खांद्यावर घेऊन आम्ही चाललो तर चालेल का? म्हणले हरकत नाही. त्या स्त्रीला महर्षी व्यासानं खांद्यावर घेतलं. बघा म्हातारं, अवघड आहे की नाही? चालले महर्षी व्यास रस्त्यावर, गप्पा चालल्या. आता इथे कोणत्या गप्पा चालल्या असतील? विषयाच्याच. विषय खांद्यावरती बसलाय, दुसऱ्या कोणत्या गप्पा चालणार आहे? विषयाचं वर्णन चाललं असेल, बैकी बैकी आखेन, मैकी मैकी जुलपे, काय असं वर्णन असेल. चालता चालता रस्त्यानं गप्पा चालल्या, गप्पामध्ये रंगले. महर्षी व्यास विचार केला आता दवाखान्यात जाऊ, एखाद्या वैद्याकडे जाऊ, हिचा पाय दुरुस्त करू आणि हिच्यासोबत आपण लग्न करू, असा विचार सुरू. असं करता करता जो दोन्ही पाय पकडले होते त्या स्त्रीचे, तिसरा पाय असा दिसला त्यांना पुढे लोकताना. म्हणजे हे तिसरं काय? बघतात तर ती भली मोठी लंबी सोंड पायावर वर पाहिलं. म्हणले गणपती बाप्पा तुम्ही? म्हणले हा. म्हणले इंद्रिय बलवान ग्रामे विद्वांसोऽपि न कर्षति की आकर्षति. बोला म्हणले काय म्हणतात ते? बाबा उत्तर म्हणले ओझ व्हायला मला. का म्हणले? आता ओझ व्हायला तुम्हाला 4 कोस मला खांद्यावर घेऊन आले, तेव्हा ओझ नाही झालं. अवघड आहे. खाली उतरले आणि मग लिखाणाला पुढे सुरुवात झाली. म्हणजे विषय अशा प्रकारचा आहे, तो ज्ञानावरती सुद्धा मात करतो. त्यासाठी संतांचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा, 2 गोष्टी आपल्या सोबत असायला तरच विषय आपल्याला काही
विषयाला अनेकांचं परेशान, आपण तो विषय फार लंबा आहे, अनेकांचं वाटोळं केलं नाही. संत फार सुंदर वर्णन करतात. इंद्र पडली भाग चंद्र झाला काळा, इंद्र पडली भाग चंद्र झाला काळा, नाग चुकाचा विकाराने यांना सोडलेलं नाही, याचं ते प्रमाण आहे. पण या महर्षीवाद प्रचंड विद्वान महर्षी व्यासाने अनेक ग्रंथांची रचना केली, अनेक पुराणाची रचना केलेली आहे महर्षी व्यास.